मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। या हे किल्ले म्हटलं का लोक सहकार्य करतात, तर या व्यक्तीसाठी टाळावं लागतं। सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। शिवजयंती झाली त्यानंतर इथे केळव्याला भुईकोटा किल्ला आहे, त्याची पूर्ण साफसफाई करण्यासाठी कॉलनीतले सगळेजण निघालेत। तर मागे 2 बसेस आहेत, मी माझ्या मैत्रिणीसोबत शैलासोबत गाडीत निघाले। एक मिनिट फोन येतो। ते त्यातच बसणार आहेत बोलले, बसमध्ये। आणि आपले जे साहित्यिक श्रीदत्त राऊत आपल्याला थोडी माहिती देत आहेत, तर आपण सर्वांनी थोडी ऐकावी। सर्व मंडळाचं नाव घेतलं, सर्व दुर्गमित्र म्हणून सगळ्यांचं आपण सगळं छत्रपतींचे मावळे आहोत। प्रथम इथे काय कार्य करणार आहोत किंवा काय कार्य चाललं आहे त्याची कल्पना देतो तुम्हाला। साधारणपणे 2003 साली 31 डिसेंबरला आजपासून 23 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे बीचेसची अवस्था काय होती। म्हणजे आता महाराष्ट्रातल्या बहुसंख्य बीचेसवरती थोडीशी बदल असावं लागले की 30वरची किंवा ठराविक वेळेला दारूच्या बाटल्यांवरती लोक निर्बंध घालत आहेत। आज पण 23 वर्षापूर्वी केळवे बीच म्हणजे काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। इव्हन आताही थोड्या वेळाने इकडे येणारा पर्यटक बघून तुम्ही घाबरून जाल की इथे कशा पद्धती लोक येतात। असो, विषय असा होता की 31 डिसेंबरला काहीतरी वेगळं करायचं म्हणून 2003 साली आम्ही महाराष्ट्रावर मी एक प्रेस नोट काढली की एक रविवार किल्ल्यांसाठी असं एक काढलं। आणि मग 31 डिसेंबरला आम्ही जेव्हा आवाहन केलं तर काही मंडळींना ते आवडलं आणि काही तरुण मंडळीने 31st सेलिब्रेट करण्याच्या जागी त्या किल्ल्याकडे आले। जेव्हा किल्ल्याकडे आले तेव्हा हा किल्ल्याची वरची लाईन दिसते बघा, त्या लाईनपासून जेमतेम 1.25 फुटापर्यंत एखादा माणूस उंदीर मामासारखा फिरेल एवढा याचा प्रवेशद्वार बंद होत आहे या पूर्ण याचा। आणि वाळू इथपर्यंत होती, तुम्हाला दिसेल की जुनी ॲड आहे बघा तिकडे हॉटेलची, ती हॉटेलची ॲड वर असायचं कारण आहे तेवढा वाळू खाली होता। तर ज्यावेळेला मी इकडे आलो तेव्हा मी विचार केला की अरे किल्लाच जमिनीवरती राहिला नाही, म्हणजे तो अख्खा बंद आला। तर मी आवाहन केलं लोकांना, आणि अर्थात 23 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा भाईंदरहून इकडे आलो तर आमच्याकडे तिकीट काढायला पण पैसे शिल्लक नव्हते। तर जेव्हा लोकांना कळलं की अशी काही मुलं लांबून किल्ला वाचवायला आली आहेत तर केळवे गावातून लोकांनी घराघरातून एक चपाती दिली आणि आम्ही 40 लोकांना साधारणपणे 650 चपात्या लोकांनी पाठवल्या होत्या। म्हणजे मला कळलं की मला असं वाटलं की काहीतरी बदल होऊ शकतो। मग 23 वर्षापूर्वी मग थोडंसं असं फिल्मी स्टाईलमध्ये असं काहीतरी बदल झाल्यासारखं वाटला। आणि कपडे म्हणजे हाफ चड्डी आणि बनियान, आणि येताना पण त्यावेळेला रेल्वेचं तिकीट 4 रुपये 5 रुपये असायचं, तर तेही काढलं नव्हतं। जाताना एवढी कुदळ फावडी आणि सगळं घेऊन निघालो, आणि या लांब पल्ल्याच्या गाड्या लागतात, आम्हाला काही ट्रेन बिनचं एवढं माहीत पण नसायचं, फक्त किल्ला डोक्यात एक असायचं। तर टीसीने पकडलं, टीसीने म्हणाला की दरोडा टाकायला झालं की काय, कारण एवढे कुदळ फावडी होती आमच्यासोबत। तर आम्ही सांगितलं की बघा तिकीट तर कोणीच काढलं नाही यांच्यापैकी, पण आम्ही सगळी शाळकरी मुलं आहोत, तर त्यांनी आम्हाला सूट दिली आणि अक्षरशः आम्ही विदाऊट बसून आलो छानपैकी। मग तेव्हापासून कळलं की किल्ले म्हटलं का लोक सहकार्य करतात, आणि मग इथे खोदकाम चालू केलं। आणि नंतर जसं जसं एक एक भिंत दिसायला लागली याची चौरू वाढलं। तुम्हाला आजच्याकडे गेल्या 23 वर्षात साधारणपणे आतमधून आम्ही 11 लाख घमेली बाहेर काढले। तुम्ही म्हणाल की ही वाळू बाहेर जेसीबीने का काढत नाही, तर जेसीबीने का काढत नाही याचं कारण आपल्याला जेसीबी जाऊ शकत नाही। आणि तुम्ही म्हणाल की वाळू आली कुठून, तर किल्ला हा पूर्ण चांदणीच्या आकाराचा आहे। तुम्ही बारकाने आतमध्ये गेल्या दिसाल चांदणी कशी आहे, ते चांदणीच्या आकाराचं आहे। दररोज काही लाख कण आतमध्ये वाऱ्याने उडून आतमध्ये जमा होतात। म्हणजे आपण जेव्हा वसईचा हा किल्ला घेतला, म्हणजे वसईचा किल्ला घेण्याच्या 6 महिने अगोदर साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये 10 जानेवारीला मराठ्यांनी हा किल्ला जिंकला। तर जेव्हा हा जिंकला तेव्हा ते स्वच्छ होतं, म्हणजे किल्ल्याचा अख्खा एक मजला पूर्ण अजूनही खाली दफन आहे। तर मग ज्या वेळेला हे करायला घेतलं, आता ज्याचं नाव घेणं होतं योगेश आला, 1-2 मिनिटांनी फक्त 1 मिनिटांनी थांबतो। माहिती आहे की ते सगळी रेसॉर्ट संस्कृतीने जन्म घेतल्यामुळे शक्य नव्हतं। तर स्थानिक पातळीवरती एक माणूस 23 वर्ष या उद्योगात उभा राहिला, ते म्हणजे या व्यक्तीसाठी टाळावं लागलं। सगळं अशक्य असतं, म्हणजे एका ठिकाणी लोक दारू पित आहेत, लोळत आहेत, ओकाऱ्या करतायत, अशा परिस्थितीत हा माणूस आमच्यासारख्या अगदी नवख्या कुठून तरी आलेल्या व्यक्तीच्या पूर्ण विश्वासाने पाठीशी राहिला।
आणि आपण आता ज्या स्पॉटला जरी उभं आहे ना, या ठिकाणी वैयक्तिक सगळ्या आजूबाजूच्या ओळखी पाळखी करून याने गेल्या काही महिन्यापूर्वी JCB लावून इकडची वाळू काढली पूर्ण भरमसाठ असं. त्यामुळे आपण इथं उभं तरी राहू शकतोय. आता हे कार्य कधी संपणार हा मोठा प्रश्न आहे, कारण 23 वर्ष आले. तुम्हाला आता हा फ्रंट फक्त दिसतोय. आम्ही किल्ला चारही बाजूनी खोदलाय. तुम्हाला लक्षात येतंय की तेवढी वर्ष का लागली? बरेच जण विचारतील का, तर जसं जसं खणतोय तसा आतला दरवाजा लागतोय, दरवाजाचा पाया लागतोय. पुन्हा दरवर्षी काही लाख गोळ्या वाळू जमा होत आहे. चिमाजीप्पांनी 10 जानेवारी 1739ला जेव्हा हा किल्ला जिंकला, त्यानिमित्ताने आपण दरवर्षी जानेवारीला आदिशक्ती वज्रेश्वरीची पालखी केळव्यामध्ये आणतो. त्या पालखीचं सगळं नियोजन या व्यक्तीकडे असतं. यंदा त्या पालखीला 286 वर्ष पूर्ण झाली. तर या तुम्ही म्हणाल की या परंपरा कशा चालू ठेवायच्या, तर खास करून लहान मुलांसाठी ही लोक जेजुरीची पालखी, कोल्हापूरच्या, पुण्यातल्या पालख्या बघतात आणि टीव्हीवरती आता पालखी म्हणजे फेटा घालणं आणि आडवा तिडवा डीजे पुढे नाचणं. तर आपली पालखी तशी नसते. आदिशक्ती वज्रेश्वरीचा जो चिमाजीप्पांनी या लढाईमध्ये जे गावकरी होते त्या गावकऱ्यांना तो मान दिला. त्या एका गावाला तो मान दिला जातो. समजा आता गृहीत धरूया की बोईसरला मान दिला, तर बोईसरला परत तो मान कधी मिळणार, तर 394 वर्षांनी. तर अशा गावांची ती यादी आहे. तर हे सगळं केल्यावरती देवीची जी पालखी आहे ती नंतर केळव्यामध्ये दुसऱ्या दिवशी येते. आदिशक्ती इकडे असलेल्या शीतलादेवी आणि कालिका मंदिरामध्ये तिचं स्वागत होतं आणि या केळव्याच्या समुद्रामध्ये तिचं विसर्जन होतं. ह्या सगळ्या सांगायचं मुख्य कारण होतं हा किल्ला वाचला पाहिजे. कारण चिमाजीप्पांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, ब्रह्मेंद्र स्वामी लिहिलेल्या पत्रावरती ते म्हणतात की केळवे जागा माफकच होती, थोर नव्हती. तर या ठिकाणी एकूण एक जो फिरंगी होता तो मराठ्यांनी भाजून काढला आणि हा स्वराज्यामध्ये 205 वर्षानंतर किल्ला आणला. आता आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असे की जेव्हा अशा संख्येने काही लोक आली तर आमचा स्वार्थ जागृत होतो की 4 गमिली जास्त निघते. तर आपण आज किल्ल्याला स्त्रीवर्ग असेल ते आपण आलटून पालटून पहिले 25 जणच कार्यरत राहतील, नंतर काही लोक कार्यरत राहतील. असं करून जेवढी सेवा आज या किल्ल्याला वाहू शकतो ती आपण व्हायचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांचं मनापासून हे करतो. म्हणजे मला खूप बरं वाटतंय, कोणीतरी किल्ल्यासाठी आलं का आम्हाला खूप बरं वाटतं. आणि हे सर्व ज्या व्यक्तीमुळे शक्य होतं ते माझे योगेश पालेकर म्हणून आहेत. त्यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो. योगेश. नमस्कार, मी योगेश. केळवा ग्रामस्थ स्थानिक व संवर्धन मोहिमेचा सदस्य म्हणून आपल्या टॅप्स कॉलनीतल्या आलेल्या सर्व दुर्गसंवर्धकांचं मी प्रथमतः स्वागत करतो. मुळात आपण संवर्धन का करावं हे आपण श्री दत्त राऊतांकडनं ऐकलंच की महाराष्ट्र हा एक प्रदेश असा आहे की याला भूगोलाबरोबर इतिहास पण जोडलेला आहे. आणि आपला इतिहास थोडका नाही आहे. आपला इतिहास आज आपण गेले 350 वर्ष अभ्यासून पण आपण अपूर्ण अवस्थामध्येच आहोत. तर हा इतिहास मोठ्यांकडनं आमच्याकडे आला, आमच्याकडनं आपल्या मुलाबाळांकडे गेला पाहिजे आणि आपला इतिहास जागृत राहायला पाहिजे. म्हणून ह्या वास्तू ज्या आहेत ऐतिहासिक ह्या टिकल्या पाहिजेत. या टिकल्या तर आपण आपल्या मुलांना इतिहास कळवू. किंवा मग असं व्हायला नको. बरेचसे आपली लोक पण विचारतात की राजस्थानातले किल्ले शाबूत आहेत, आपल्याकडे त्याची पडझड झाली आहे. राजस्थान किंवा इतर राज्यांमध्ये लढायाच झाल्या नाहीत तर किल्ल्या नासधूस होण्याचा काही विषयच होत नाही. महाराष्ट्राने ही प्रत्येक गोष्ट सोसलेली आहे. म्हणजे पारतंत्र्य, ही परकीय आक्रमणं, अशा एक ना अनेक गोष्टींना महाराष्ट्राने आतापर्यंत तोंड दिलंय. हा जो इतिहास आहे हा सगळा आपल्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून हा सगळा खटाटोप. आणि दुसरा प्रश्न की ह्या वास्तू ज्या काही आहेत ही वास्तू दिसायला आपल्यासाठी एक वास्तू आहे, पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो की या वास्तूचा अवतीभोवतीचा परिसर अभ्यास आणि ह्यावर झालेल्या सगळ्या लढाया, मग ती वास्तू आणखीन बोलकी होते. या वास्तूचं म्हणजे संपूर्ण वसई प्रांतात, मी म्हणतो आपला पालघर आणि ठाणे जिल्ह्यातला, ह्या सगळ्या वास्तू बोलकं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रीदत्त राऊतांनी. त्यांचा अभ्यास वसई लढाई किंवा वसई रणसंग्राम यावर इतका मोठा आहे की वसई रणसंग्रामावर आपल्याकडे महाराष्ट्रात एकही दुसरा इतिहास अभ्यासक नाही की त्याचा तेवढा दांडगा अभ्यास आहे. हा माणूस अभ्यासाला बसलेला असताना रात्री 2 वाजताही फोन येतो की असं किल्ल्याचं एक स्केच सापडलंय, सध्याची परिस्थिती ही आहे, मग काय वाटतं. मग ते स्केच आलं व्हॉट्सअपला किंवा आमच्या चर्चेमध्ये. मग ती उत्सुकता वाढते की अरे ही वास्तू जर अशी आहे आणि आज जर असं आहे मग आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे. जर अभ्यासच त्याचा झाला नाही तर हे पुढ्यामध्ये आपल्या येणार नाही आहे. जसं ह्या दरवाजाच्या नोंदी की हा दरवाजा 5.5 ते 6 फुटाचा असल्याच्या नोंदी आम्ही आयुष्यभर या दरवाजामध्ये त्या 2.5 ते 3 फुटामधनंच शिरलो आहात. मग जर त्याची स्केचेस आणि हे जर सापडलंय, मग मला राऊत सरांनी ते व्हॉट्सअपला पाठवलं. त्या स्केचमध्ये स्पष्ट दिसतंय की 6 फुटाचा दरवाजा आहे. मग बाकीचं काय, तर मग तो गाडला गेलाय. मग आमच्या चर्चेनंतर आम्ही बऱ्याचशा दुर्गसंवर्धन करणाऱ्या आमची युवा शक्ती प्रतिष्ठान आहे, भ्रमर संस्था आहे, श्री स्वामी समर्थ मंडळ, आध्यात्मिक मंडळ दिंडोरी प्रणित,
ह्या लोक अशा अनेक संस्थांनी आतापर्यंत या किल्ले संवर्धनासाठी किंवा हा किल्ला वाचवण्यासाठी श्रमदान केलेलं आहे. त्यात आज तुमचा हातभार लागतोय. तुमचा हातभार पुढेही लागेल अशी अपेक्षा करतो आणि आपण आता पुढे संवर्धनाच्या कामाला जाऊया. एवढे बोलून मी इथे थांबतो. केळवे जंजिरा किनाऱ्यावरती केळवे कस्टम 2 पोर्तुगीज वखार केळवे फुटका बुरुज दांडा किल्ला मराठी शाळा कोट कितलकोट भवानीगड असे एकूण 10 किल्ले आपल्यापासून 4-4 मिनिटाच्या अंतरावर. मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या आदी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. सगळ्यांनी हात जोडायचे. आपण ज्या ज्ञात अज्ञात वीरांनी या स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं आम्ही इतिहासाचे वारस या नात्याने ही पूजा करत आहे. फुलना फुलाची पाकळी म्हणून आमची सेवा राजा शिवछत्रपतींच्या चरणी आम्ही अर्पण करत आहोत. होशियार होशियार आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम राजश्रिया विराजित सकळ गुण मंडित क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पदपाशा श्रीमान महाराज श्री 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 राजा शिवछत्रपती की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी सर्वी चिमाजी अप्पांचा जय हर 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 भारत माता की जय हिंदू धर्म की जय वंदे मातरम. ओके. दोन बाजू चालू ठेवा. 2 डिवाइडर 3 होईल. आणि काय जे बाकीचे आहेत ना एक 10-15 लोकांनी मध्ये रेस्ट करा. कळलं का? सगळे एकसाथ पडले तर मग ते सगळे प्रभू एकाच. आणि फोडणार आहे ना सर्वात जास्त प्रभू करणार. मिली पण तेवढ्याच वेगाने परत येऊ द्या. श्रावणी होय श्रावणी इथे तिवरेचा किल्ला पण तुम्ही शोधून काढला ना तो? आपण जातो बघणार नाही शोधून काढला. दातुरी 2 आहेत ना लक्षात ठेवा. दातुरी डोंगरीला आता पाड्याचं काम चालू आहे. पाडायचं म्हणजे आता स्थानिकांनी घरं बांधली त्याच्यावर बरीच वर्ष विरोध केला पण ते असं त्यासाठी इच्छाशक्ती असते. त्याची एक भिंत ठेवली आहे. अर्जंटली जाऊन बघा म्हणजे मला ती कदाचित काम पण पाडली असेल. 8-10 जण हे सगळं आपण सेकंड टीम ऐक ना ते बाई या झाडाच्या इथलं काढ ना. ते बाई या झाडाच्या इथलं ते काट आणि इकडे तोडगी आहे बोलिए
पहिला माणूस आणि शेवटचा माणूस चुकला नाही पाहिजे. असं आहे. मार्काचा काय एवढा हिशोब नाही. मास्क लावलेत कोणी मी फक्त तो ढिगाराने स्वच्छ किल्ला किती झाला तो दाखवणार आहे. माणसं आमचे चाहते आहेत ना ते लाखो आहेत. असे कन्सिडर केलं ना बघा. हा काय आहेत उभे आहेत बॅकअप पण. ह्याला पण नशीब लागते हो, सगळ्यांच्या हातनं होत नाही ते. आणि अजून एक साधारणपणे 1 कोटी गमिली बाहेर काढायची बाकी आहे. 1 कोटी किंवा 10 कोटी दर आठवडे दर महिना जशी टीम मिळते. साधारणपणे आज ही 1 हजारावी मोहीम असेल. एवढे संडेज आणि सुट्टीचे दिवस इकडेच गेले. कधी कधी रात्री अपरात्री बसून आम्ही खोदकाम केली. 1 मजला खाली असतो एक टोटल. आणि हा किल्ला इथपर्यंत पुजलेला होता. ही बघा लाईन आहे बघा. इथपासून आम्ही 4 बाजूने खोदकामा झालेलं टकलं ते केलेलं. आता याच्या खाली बघा, याच्या खाली एक मोठा पॅसेज लागेल टेकू आणि त्याच्या खाली रेवणी लागेल. रेवणी म्हणजे समुद्रावरून जर कोणी आला तर तो चिखलामुळे पटकन स्लिप झाला पाहिजे, तर याच्या खाली रेवणी लागेल. आता माहीमच्या किल्ल्यावरती स्थानिक ग्रामस्थांनी जे काम केलं ना, तर त्यांनी माहीमचा किल्ला खालून खोदला, त्यामुळे त्याला खाली सरफेस लागून रेवणी लागली. महाराष्ट्रातल्या किल्ल्यामध्ये रेवणी बघायला मिळत नाही आता जलदुर्गांवरती, कारण सगळेच लँडफोड झालेले आहेत. ॲक्च्युली इकडचा भूगोल बदललेला आहे. गेल्या आता या घटनेला घडून 286 वर्ष झाली. चिमाजी अप्पांनी हा किल्ला जेव्हा घेतला तेव्हा त्यांना 1 वर्ष 10 महिने लागले. आपण 5 इंचाचा किल्ला बघतो, हे फार मोठं आहे. त्याच्या कारणे तुम्ही दांडाखाली जी ओलांडतात ना, मानसिकता लागेल. आणि आता हे खोदलं ना, एका हप्त्यामध्ये काही लाख कळ आतमध्ये जमा होतात. त्याला आउटलेटच नाही ना. डीडी कुठे गेला रे? डीडी तो आहे ना, पुरा एक एपिसोड बनव. व्हिडिओ बनवते. मॅडम तू इकडे ये आता. तू खूप उशीर करतो. रिव्हर्सला येतो. दे 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 सचिनला हे मुंबईकर सचिन